शेवटी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीला अभूतपूर्व असं यश राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळालं. ते त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या विचारधारावरती त्या ठिकाणी मिळालं. आणि आता मात्र ईव्हीएमला दोष दिला जातोय. कधीचा डाव कालचा महाराष्ट्राच्या जनतेला रुचेल असं मला वाटतं. या निवडणुकीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळाल्याच्या नंतर टीका करण्यासाठी कुठला मुद्दा शिल्लक न राहिल्यामुळे अशा पैकी टीका टिप्पणी त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेले तरी समजतो आणि झालेला दारुण पराजय, त्या दारुण पराजयातून आज जे काही विरोधक आहेत ते सावरलेले दिसत नाही. शेवटी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीला अभूतपूर्व असं यश राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळालं. ते त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या विचारधारावरती त्या ठिकाणी मिळालं. आणि आता मात्र ईव्हीएमला दोष दिला जातोय. कधीचा डाव कालचा महाराष्ट्राच्या जनतेला रुचेल असं मला वाटतं. सर, म्हणजे कालपर्यंत मी बघितले की अनेक नेते तुमची सातत्याने भेट घेताना पाहायला मिळत आहेत. इतर पक्षातील अजूनही इन्कमिंग राष्ट्रवादीमध्ये होणार आहे. खास करून शरद पवारांसोबत अनेक सुरुवात झालेली भेटण्याची माझ्याजवळ असेल, अजितदादांच्याकडे असेल, भाईंच्याजवळ असेल, वेगवेगळ्या स्तरावर त्यांचे संपर्क अनेकांचा त्या ठिकाणी सुरू आहे. आता हा गुणवत्तेवरती आधारित पक्षप्रवेश कार्यक्रम हा आता निरंतर चालू आहे. काही नव्याने झालेले आमदार येऊ शकतात. शेवटीवरती काहींनी भेट घेतली असं देखील मला माहित नाही, कारण आज काय मी गेलेलो होतो, परंतु शक्यता काही नाकारता येऊ शकत नाही. कारण दादा कामाला प्रतिसाद देणारे असल्यामुळे सदस्य म्हणून भेटू शकतात आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होईल ते आपण पाहू. सर, मागाचा काही फॉर्म्युला ठरला आहे की नवीन काही फॉर्म्युला या संदर्भात काही आम्ही चर्चा केली आहे. एकदा आणि इतर काही बाबींची निश्चित झाल्याच्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गतला निर्णय हा नक्कीच त्या ठिकाणी लगेच झाला. सर, अजित पवारांना दिल्ली ट्रिब्युनलने दिलासा दिला, परंतु त्या सगळ्या संदर्भात आता विरोधक सातत्याने टीका करतात की भाजपसोबत दादा गेल्यामुळे देखील घेतला दादांना हा संपूर्ण दिलासा दिलेला आहे. या निवडणुकीमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळाल्याच्या नंतर टीका करण्यासाठी कुठला मुद्दा शिल्लक न राहिल्यामुळे अशा पैकी टीका टिप्पणी त्या ठिकाणी ट्रायब्युनलचा निर्णय हा न्याय व्यवस्थित निर्णय आहे. ट्रायब्युनलचे प्रमुख हायकोर्टचे जज असले